श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोटमध्ये चमत्कार होतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, अक्कलकोटमध्ये चमत्कार होतात. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या कृपेचे अनुभवही सांगतात. महाराष्ट्रातील अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान मानले जाते. अक्कलकोटला गेल्यावर स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. स्वामी समर्थ भक्तांच्या अडचणी दूर करतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. अशा अनेक श्रद्धा भक्तांच्या मनात आहेत. अक्कलकोटशी संबंधित अनेक भक्तकथा आणि अनुभव पिढ्यानपिढ्या सांगितले जातात. या अनुभवांना भक्त स्वामींचा चमत्कार असे म्हणतात. अक्कलकोट हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर असंख्य भक्तांसाठी मानसिक आधाराचे आणि आध्यात्मिक भक्तीचे केंद्र आहे. तेथे येणारा भक्त आपल्या मनातील चिंता, दुःख, अडचणी आणि इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करतो. अनेकांना तेथे आल्यावर मनाला शांतता मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटांना सामोरे जाण्याची नवीन शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये दीर्घकाळ वास्तव्य केले, अशी भक्त परंपरेत श्रद्धा आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आणि प्रसंग भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत. स्वामी समर्थांचा संदेश साधा पण अत्यंत प्रभावी होता. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सदाचाराने जगा, गरजूंना मदत करा आणि संकटाच्या काळात धीर सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी समर्थांच्या भक्ती परंपरेतील अत्यंत लोकप्रिय संदेश आहे. त्यामुळे संकटात सापडलेला भक्त जेव्हा अक्कलकोटला येतो, तेव्हा त्याच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की स्वामी माझ्यासोबत आहेत. आता भक्तांनो, तुम्हाला मी भक्तांच्या अनुभवातील चमत्कार सांगणार आहे. तर भक्तांनो, अक्कलकोटशी संबंधित अनेक भक्त आपापले अनुभव सांगतात. कोणाच्या आयुष्यात अचानक आलेले संकट टळले, कोणाला कठीण परिस्थितीत योग्य मार्ग सापडला, तर कोणाला निराशेच्या काळात आशेचा किरण मिळाला. अशा स्वरूपाच्या कथा भक्तांमध्ये ऐकायला मिळतात. काही भक्त सांगतात की त्यांनी स्वामींच्या चरणी एखादी मनोकामना व्यक्त केली आणि काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित सकारात्मक बदल घडला. काही जण सांगतात की संकटाच्या वेळी त्यांना अचानक एखाद्या व्यक्तीची मदत मिळाली किंवा योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. भक्तांच्या दृष्टीने हे सर्व स्वामींच्या कृपेचे संकेत असू शकतात. मात्र अशा अनुभवांकडे श्रद्धेच्या चौकटीत पाहणे योग्य आहे. प्रत्येक घटना वैज्ञानिकदृष्ट्या चमत्कार सिद्ध झाली आहे असे म्हणणे आवश्यक नाही. मनातील भीती दूर होणे हाही एक चमत्कार मानला जातो. चमत्कार म्हणजे केवळ एखादी अशक्य गोष्ट घडणे
असे नाही. कधीकधी मनातील भीती, निराशा आणि असह्यता दूर होऊन मनात धैर्य निर्माण होणे हाही भक्तांसाठी मोठा चमत्कार असतो. एखादा माणूस अनेक संकटामुळे खचलेला असतो. त्याला कोणताही मार्ग दिसत नाही. तो अक्कलकोटला येतो, स्वामींच्या चरणी बसतो, नामस्मरण करतो आणि काही वेळ शांत राहतो. त्याच्या परिस्थितीत तत्काळ बदल झाला नसला तरी त्याच्या मनात परिस्थिती लढण्याची ताकद निर्माण होऊ शकते. यालाच आध्यात्मिक अनुभव असेही म्हणता येईल. स्वामींचे नामस्मरण आणि श्रद्धा. अक्कलकोटमध्ये भक्त मोठ्या प्रमाणे श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात. नामस्मरणामुळे मन एकाग्र होते. सततच्या चिंता आणि विचारापासून काही काळ मन दूर राहते. श्री स्वामी समर्थ हे नाव भक्तांसाठी केवळ शब्द नाही, त्यामध्ये त्यांची श्रद्धा, प्रेम आणि विश्वास जोडलेला असतो. त्यामुळे नामस्मरण करताना मनाला आधार मिळतो. अनेक भक्तांच्या मते संकट कितीही मोठी असली तरी स्वामींचे नाम सोडू नये. कारण संकटाच्या काळात श्रद्धा मनाला स्थिर ठेवण्याचे काम करते. तर भक्तांनो, अक्कलकोटला जाणारा भक्त अनेकदा स्वामींच्या पादुका, समाधीस्थळ, पवित्र स्थळ यांचे दर्शन घेतो. तेथे प्रार्थना करतो, नामस्मरण करतो आणि आपल्या मनातील भावना स्वामींच्या चरणी अर्पण करतो. अनेक भक्त अक्कलकोटला जातात. आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगतात. नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक, आर्थिक अडचणी, शिक्षण, विवाह किंवा इतर जीवनातील प्रश्नांसाठी ते स्वामींच्या चरणी प्रार्थना करतात. तसेच स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये चमत्कारांपेक्षा श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. चमत्काराच्या अपेक्षेचे भक्ती करण्यापेक्षा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे चांगले आचरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. गरजू व्यक्तीला मदत करणे, खोटे न बोलणे, दुसऱ्याला त्रास न देणे, अहंकार कमी करणे, आई-वडिलांचा आदर करणे, प्रामाणिकपणा काम करणे आणि ईश्वरांचे स्मरण करणे हीच खरी स्वामी सेवा मानता येईल. तसेच भक्तांनो, जर स्वामींच्या भक्तीमुळे एखाद्या व्यक्तीचे चांगला बदल झाला असेल, त्याने व्यसन सोडले असेल, राग कमी झाला असेल, कुटुंबाशी प्रेमाने वागायला सुरुवात केली असेल, गरजूंची सेवा करत असेल किंवा संकटातही धैर्य राखले जाते, तर हा देखील एक मोठा सकारात्मक बदल आहे. कारण बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा माणसाचे मन बदलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. श्री स्वामी समर्थ हे नाम मनापासून घेत राहा. संकट कितीही मोठे असले तरी मनात विश्वास ठेवा, प्रयत्न सोडू नका आणि सदैव चांगल्या मार्गावर चाला. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोटमध्ये चमत्कार होतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जी सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल आणि ऐकायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
Incoming.